मुले रोज डब्यामध्ये भाजी चपाती खाऊन कंटाळतात, त्यांना वेगळं काहीतरी हवंसं वाटतं. तर आज आपण अशाच वेगवेगळ्या 3 ब्रेडच्या रेसिपी बघणार आहोत, ज्या अगदी पटकन होणाऱ्या आहेत आणि नेहमीपेक्षा वेगळ्या असणार आहेत. तुम्ही या मुलांच्या डब्यालाच काय तुमच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. तर पाहूयात पहिली रेसिपी. ही बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर घ्यायची आहे. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचं बघू शकता अशा पद्धतीचं बेटर बनवून घ्यायचं. आता हे बाजूला ठेवून घेऊयात. त्यानंतर स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी उकडलेला एक बटाटा छोटा छोटा स्लाइस करून घेतलेला आहे, छोटे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला पत्ताकोबी घेतलेला आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ओरिगॅनो, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं आपली ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा वापरू शकता. आता इथं मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, जे मुलांच्या आरोग्यासाठी हेल्दी आहे. मैद्याचं ब्रेड इथं मी वापरलेलं नाही. आता हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं मिश्रण सगळीकडे लागलं पाहिजे. त्यानंतर तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे ब्रेड त्यावरती ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर बनवलेली स्टफिंग आपण चमच्याने यावरती पसरवून घ्यायची. व्यवस्थित भरगच्च अशी स्टफिंग पसरवून घ्यायची आणि एखाद्या चमच्याने अलगद अशी प्रेस करून घ्यायची, म्हणजे दाबून घ्यायची. ती व्यवस्थित ब्रेडमध्ये सेट होते. एका बाजूने ब्रेड भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं. तर दोन्ही बाजूनी खमंग खरपूस भाजून तयार झालेलं आहे आपलं व्हेज ब्रेड. नक्की ट्राय करून पहा. आता तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही हे भाजून घेऊ शकता. कुरकुरीत हवा असेल तर अगदी कुरकुरीत करून घेऊ शकता. मी तर थोडंसं सॉफ्ट ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. रोजची भाजी चपाती खाऊन मुलं कंटाळतात किंवा एका दिवशी मुलांना वेगळं काहीतरी हवं असतं, त्यावेळेस तुम्ही मुलांना अशी चटपटीत आणि हेल्दी सुद्धा रेसिपी देऊ शकता. पाहूया त्यानंतरची दुसरी रेसिपी. यासाठी मी 1 वाटी दही घेतलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दही मी दुकानाचं वापरलेलं आहे. तुमच्याजवळ घरचं दही असेल तर 1 नंबर. आता यामध्ये आपण उकडलेले 2 बटाटे किसून टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मिक्स करून झाल्यानंतर अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आणि अर्धा चमचा कलरसाठी काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जी बनवलेली मिश्रण होतं ते मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा टाकून घेऊ शकता. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची चिरलेली आणि अर्धा लिंबाचा रस सुद्धा टाकून घ्यायचा, म्हणजे अजून चटपटीत बनतं. तर इथं आपले हे स्टफिंग म्हणून तयार झालेलं आहे. इथं मी 2 ब्राऊन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि बनवलेलं जे स्टफिंग आहे त्यावरती ठेवून द्यायचं. वरून थोडासा कच्चा कांदा हवा असेल तर तो टाकून घेऊ शकता किंवा बारीक शेव हवी असेल तर ती सुद्धा टाकून घेऊ शकता. याच्याने अगदी दाबेलीसारखी टेस्ट लागते, पण इथं मी काहीच लावलेलं नाही. वरून 1 ब्रेड स्लाइस ठेवून घ्यायची आणि त्यावरती बटर लावून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी बटर व्यवस्थित लावून घ्यायचं. मुलांना जे आवडतात जसं कांदा, शेव तुम्ही टाकून घेऊ शकता. शेंगदाणे सुद्धा भाजलेले यामध्ये टाकून घेऊ शकता, म्हणजे अगदी दाबेलीसारखी टेस्ट येते. आता हे तव्यावरती दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस होईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूनी भाजून तयार झालेला आहे आपलं इथं झटपट सँडविच म्हणू शकता, बटाटा सँडविच, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, जे अगदी दाबेलीचं टेस्ट देतं. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. मुले आवडीने खातील. मुलांना हेल्दी पर्याय म्हणून हा डबा तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. इथं आपण मैद्याचा वगैरे ब्रेड वापरलेला नाही, गव्हाचा ब्रेड आपण इथं वापरलेला आहे. आता यानंतरची अगदी सोपी रेसिपी पाहूया. ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस आजारी वगैरे असतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला डब्बा बनवणे शक्य नसतं, त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच देऊ शकता. इथं मी 1 ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि यावरती आता फ्रूट जाम लावून घेत आहे. व्यवस्थित सगळीकडे भरून असं फ्रूट जाम लावून घ्यायचं आणि दुसरी ब्रेडची स्लाइस यावरती ठेवून घ्यायची. तुम्ही मुलांना असंच पॅक करून देऊ शकता.
किंवा याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी याच्यावरती दोन्ही बाजूंनी बटर लावून घेतलेलं आहे आणि आता याला खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे खायला अजून छान लागतं. एखाद्या वेळेस असं होतं की आपण आजारी असतो आणि आपल्याला डबा बनवण्यासाठी शक्य नसतं, तर त्यावेळेस ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही ब्रेडला जाम लावून मुलांना देऊ शकता. तर या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि मुले भाजी चपाती खाऊन कंटाळले असतील ना, तर त्यावेळेस मुलांना असा चटपटीत डबा नक्कीच बनवून द्या. आणि अशाच डब्याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेल्या आहेत, त्या पाहण्यासाठी करिश्माज मेजवानीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मदर्सच्या गँगमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे त्यांच्या सुद्धा उपयोगी पडेल. आणि आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सिरीजवरती हवा आहे तो सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. ऑफिसचा डब्बा हवा आहे की मुलांचा टिफिन सिरीजचा किंवा भाज्यांचा, नक्की कमेंटमध्ये सांगा.